नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सारथ्य आय एस अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मागील लेक्चरमध्ये आपण सरनामा या टॉपिकची सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण सरनामा म्हणजे काय, त्याचा सिग्निफिकन्स काय आहे, त्याचे न्यायालयीन निवाडे काय काय आहेत ते मागील लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं. ह्या लेक्चरमध्ये आपण सरनाम्यामध्ये ज्या महत्त्वाच्या ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या आपण शिकणार आहोत. तर सगळ्यात पहिली जी कॉन्सेप्ट आहे ते सार्वभौमत्व म्हणजे काय. सार्वभौमत्व ही कॉन्सेप्ट शिकण्याआधी आपण राज्यशास्त्रामध्ये जी स्टेट ही संकल्पना आहे, स्टेट म्हणजे महाराष्ट्र, यूपी, बिहारसारखे आपले जे अंतर्गत स्टेट आहेत ते नाही, तर स्टेट म्हणजे राज्यशास्त्रामध्ये भारत काय तर नेशन स्टेट आहे. तर ही जी संकल्पना आहे ते थोडासा याचा आढावा घेऊ. कोणत्याही स्टेटचे सगळ्यात महत्त्वाचे 4 असे एलिमेंट्स असतात. पहिला असतं की त्याला स्वतःचा असा भूभाग असणे, दुसरा आहे त्याची अशी लोकसंख्या असणे, तिसरं असतं की स्वतःचं असं गव्हर्मेंट असणे, आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सॉव्हरीन असणे, सॉव्हरीनिटी. यालाच आपण सार्वभौमत्व. तर स्टेटचे हे महत्त्वाचे असे 4 आयाम आहेत. आपण कोणचंही नेशन स्टेट हे राज्यशास्त्राच्या दृष्टीने स्टेट कधी मानतो, तर या 4 गोष्टी जर का ते स्टेट फुलफिल करत असेल, की त्याला एक स्वतःचा भूभाग आहे, स्वतःची पॉप्युलेशन आहे, गव्हर्मेंट आहे आणि सॉव्हरीनिटी. आता 1947 आपण काय म्हणतो की ब्रिटिश जेव्हा भारतामध्ये आले, ब्रिटिशांनी भारत काबीज केला, तेव्हा भारत पारतंत्र्यामध्ये गेला. तर ब्रिटिश भारतांनी काबीज केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची काय, राज्यशास्त्राच्या दृष्टीने काय सगळ्यात महत्त्वाची ती घटना झाली होती की भारताने आपलं सार्वभौमत्व गमावलं होतं. ब्रिटिश जेव्हा भारतात आले तेव्हा काय केलं होतं भारताने आपलं, कारण बघा तुम्ही, ब्रिटिश जेव्हा भारतात आले तेव्हा आपला भूभाग नव्हता का, तो होता. लोकसंख्या नव्हती का, होती. गव्हर्मेंट म्हणजे भारत चालवायला एक गव्हर्मेंट नावाची संस्था असायची का नाही, तो होती. पण आपण सार्वभौम होतो का, तर नाही. ब्रिटिश आपल्या जे कायदे, रेग्युलेटिंग ॲक्ट जे म्हणतो, आपले ते कायदे कुठं पारित व्हायचे, तर ब्रिटनच्या संसदेमध्ये कायदे पारित व्हायचे आणि मग ते आपल्यावर लादले जायचे. इथं रेग्युलेटिंग ॲक्ट, जे विविध प्रकारचे रेग्युलेटिंग ॲक्ट किंवा ब्रिटिशांनी जे कायदे केलेले आहेत, गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲक्ट असो किंवा आधीचे रेग्युलेटिंग ॲक्ट असो, ते ब्रिटिश संसदेमध्ये पारित व्हायचे, ब्रिटिश पार्लमेंट, आणि मग ते इथं भारतावर लादल्या जायचे. त्यामुळे आपण तेव्हा सार्वभौम होतो का, तर नाही. म्हणजे सार्वभौमत्व फक्त आपलं, त्याच्या आधी भारतामध्ये सार्वभौमत्वाची संकल्पना होती का, नाही तर होती ना. ब्रिटिश आले, ब्रिटिशांच्या आधी भारतामध्ये काय होतं, ब्रिटिशांच्या आधी आपलं जे मराठा एम्पायर होतं, मराठा एम्पायर सार्वभौम होतं का, तर नक्कीच होतं. कारण मराठा जे एम्पायरमध्ये स्वतःचा भूभाग होता असा जिंकलेला. मराठा एम्पायर पार अटकपासून, आपण जे म्हणतो अटके पार झेंडे लावलेले, तर अटकपासून तर त्याला स्वतःची एक पॉप्युलेशन असायची, त्याला एक स्वतःचं राजेशाही जरी असली तरी ती त्या काळाची ती गव्हर्मेंट होती. आणि सॉव्हरीन म्हणजे आता ही, तेव्हा हे सार्वभौम होते हे राजे, तेव्हा इतर कोणाच्याही प्रभुत्वाखाली नव्हते. मराठा असो किंवा विजयनगर एम्पायर असो किंवा वरती राजपूत एम्पायर असो, हे सगळे आपापल्या क्षेत्रामध्ये असणारे सार्वभौम राजे होते. किंवा इकडे मुघल असो, मुघल पण त्यांच्या क्षेत्रामध्ये सार्वभौम होते. ब्रिटिशांच्या आधी पण हे राजे रजवाडे जे आपण म्हणतो ते सार्वभौम होते. ब्रिटिशांनी जेव्हा भारत काबीज केला तेव्हा काय सगळ्यात महत्त्वाची घटना घडली, तर आपण आपलं सार्वभौमत्व गमावलं. तर मग 1947 नंतर जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताचं असणारं स्वरूप हे कसं येतं, आपण जेव्हा सगळ्यात पहिलं, तुम्ही सरनामा पण जर का वाचायला घेतला, आता हा सरनामा इथं बघा तुम्ही, आम्ही भारताचे लोक, ह्या सार्वभौम शब्दाला किती महत्त्व आहे, की हा पहिला जे स्वरूप आहे ते सार्वभौम आहे आपलं. मग त्याच्यानंतर समाजवाद, धर्मनिरपेक्ष नंतर, पण सार्वभौम आम्ही सगळ्यात पहिले आहे. तर आता सार्वभौमत्व म्हणजे काय, तर आता हे सार्वभौम असणं म्हणजे काय. सार्वभौमत्व, राज्याची ही अशी सर्वोच्च अशी सत्ता आहे, कशी, सुप्रीम पॉवर ऑफ द स्टेट.
सार्वभौमत्व असणं म्हणजे काय, राज्याची सर्वोच्च अशी सत्ता आहे, सत्ता ज्याद्वारे काय करतं, सुप्रीम पॉवर ऑफ द स्टेट, कशाची, ज्याच्या मदतीने आपल्या अंतर्गत म्हणजे इंटरनल किंवा एक्सटर्नल म्हणजे बाह्य ध्येय धोरणे ठरवण्याचा अधिकार हा राज्याला असतो. म्हणजे इंटरनल ज्या पॉलिसीज आहे, म्हणजे आम्ही आमचा कायदा कसा असणार ते, तो कायदा रेग्युलेट कसा करायचा ते कोण ठरवणार, तर हे राज्याची सॉवरीन असल्यामुळं राज्य हे ठरवणार की आमचा इंटरनल आम्ही कायदा कसा बनवणार, तो रेग्युलेट कसा करणार, तो इम्प्लिमेंट कसा करणार, म्हणजे त्याची अंमलबजावणी कसं करणार, हे आम्हाला कोणीही इतर सत्ता आम्हाला सांगणार नाही. आता ब्रिटिशांच्या वेळेस काय व्हायचं, कायदे कुठून बनवून यायचे, ब्रिटिश पार्लमेंट करून. मग आपण स्वतः बनवत होतो का इथं, तर नाही. म्हणून आपण तेव्हा सॉवरीन नव्हतो. सार्वभौमत्वाची सगळ्यात मोठी या संकल्पनेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आस्पेक्ट काय, तर राज्याची सर्वोच्च अशी सत्ता ज्याद्वारे इंटरनल स्पिअरमध्ये काय करतं, कायदे बनवणे, ते रेग्युलेट करणे आणि ते इम्प्लिमेंट करणे म्हणजे अंमलबजावणी. आणि तेच एक्सटर्नल स्पिअरमध्ये काय, तर आमचं धोरण कसं असणार आहे, म्हणजे परराष्ट्र धोरण, आपली हितसंबंधांची जपणूक, हे ठरवण्याचा अधिकार असतो. आता एक्सटर्नल स्पिअरमध्ये जर का तुम्ही बघितलं, आपण सध्या भारताच्या समजा आपल्याला अमेरिका काही सांगू शकतं का की तुम्ही रशियासोबत संबंध असे ठेवा, किंवा रशिया सांगू शकतं का की तुम्ही अमेरिकेसोबत संबंध असे ठेवा, तर नाही. भारत सध्याच्या याला काय, तर आपले हितसंबंधांची जपणूक, आपण जिथं आपले हितसंबंध जपले जातात पहिले ते, मग रशियासोबत असतील तर आपण रशियाची बाजू घेणार, अमेरिकेसोबत असेल तर अमेरिकेची बाजू घेणार. त्यामुळे याला आता आपण परराष्ट्र धोरणामध्ये आपण कोणती स्ट्रॅटेजी फॉलो करतो, तो स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी. कोणताही देश आम्हाला सांगू शकत नाही. तर सार्वभौमत्वाचं आता सगळ्यात महत्त्वाचे आस्पेक्ट तुम्हाला कळाले असतील की अंतर्गत याच्यात आम्हाला कोणत्याही राष्ट्राची ढवळाढवळ, तसंच बाह्य धोरणं जी आहेत ती पण आम्ही कोणासोबत कशी ठेवायची. आता तुम्ही जर का बघितलं असेल एक्सटर्नल स्पिअरमध्ये, जर का आता तुम्ही अभ्यास सुरू केला असेल, तर तुम्ही जे आपले परराष्ट्र धोरणासंबंधात समजा जे परराष्ट्र मंत्री आहेत एस जयशंकर, किंवा जे विविध डिप्लोमॅट असतात, कोणी आपले परराष्ट्र सचिव असतील किंवा अमेरिकेमधले आपले अधिकारी असतील, जे डिप्लोमॅट असतील, त्यांच्या जर का तुम्ही भाषणं कधी तुम्ही आता ऐकणं सुरू केलं इथून पुढं, तर सॉवरेंटी हा शब्द म्हणजे सार्वभौमत्व हा शब्द त्यांच्या भाषणामध्ये येणार म्हणजे येणार. हा इतका महत्त्वाचा शब्द आहे. कारण त्यांना तसा प्रश्न जर का विचारला गेला की विचारले जातातच जनरली की तुमचा ह्या रशिया युक्रेन वॉरमध्ये मग पाश्चिमात्य देश जर का याची बाजू घेतात तर तुम्ही का घेत नाही, तर त्याच्यात काय असतं, तर आम्ही सॉवरीन नेशन आहे, आम्ही आमचे हितसंबंध कुठे आहेत आणि ते जपायला आम्ही समर्थ आहे. त्यामुळे कोणी आम्हाला सांगायची गरज नाही की आम्ही कोणाची बाजू घेतली पाहिजे आणि कोणाची नाही. हा सॉवरेंटीचा अर्थ आहे एक्सटर्नल स्पिअरमध्ये. आणि इंटरनल स्पिअरमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं तसं कायदा बनवणे, ते रेग्युलेट करणे आणि ती इम्प्लिमेंट करण्याची राज्याची सर्वोच्च अशी सत्ता. यानंतर अजून मग सॉवरेंटीमध्ये दुसऱ्या देशावर आक्रमण करण्याचा, दुसऱ्या देशाचा भूभाग काबीज करणे हे पण येतं का, तर नक्कीच येतं. उद्या जर का आपल्या भारताच्या मनात आलं की आम्हाला बलुचिस्तानच काबीज करायचं आहे, आता त्याच्यामध्ये आमचे हितसंबंध जपले जातील असं वाटलं, भारत डायरेक्ट बलुचिस्तानवर हमला करू शकतो आणि बलुचिस्तान पण काबीज करू शकतो. सॉवरेंटीमध्ये तो पण एक आस्पेक्ट असतो की आम्हाला आमचे इंटरनल आणि एक्सटर्नल ध्येय धोरणे ठरवण्याचा अधिकार असणे. आता याच्यामध्ये मग आता दुसरा एक आस्पेक्ट येतो की सॉवरेंटी जे राज्यांचे जे राज्यांचं म्हणजे काय म्हणलेलं आहे मी तुम्हाला, राज्यशास्त्रामध्ये म्हणजे राज्य म्हणजे काय, स्टेट म्हणजे हे कॅपिटल एसवालं स्टेट असतं, नेशन स्टेट. इथं राज्य म्हणजे भारत. तर राज्यांचं जे सार्वभौमत्व आहे ते ग्लोबलायझेशन, जागतिकीकरणामुळं काय झालेलं आहे, आता विविध अशा ज्या जागतिक आपण काय म्हणतो की संघटना, जसे की आता व्यापाराच्या संबंधात जर का तुम्ही बघितलं तर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक व्यापारी संघटना स्थापन झालेली आहे. तर यामुळे
सॉव्हरेंटी म्हणजे सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाते का राज्यांशी आणि भारताची काय कंडिशन आहे. तर आता तुम्ही म्हणाल सर, तुम्ही म्हणले की एक्सटर्नल मॅटरमध्ये आम्हाला कोणी सांगायचं नाही की आमचे पॉलिसीज कशा असणार, ध्येय धोरणं. पण आता WTO तर आम्हाला सांगतं की WTO काय म्हणतं की तुम्ही ती ह्या बाबतीमध्ये आयात शुल्क कमी करा, ह्या सेक्टरमध्ये तुम्ही टॅक्स कमी करा, आणि ते जे म्हणले ते आपल्याला ऐकावंच लागतं. मग WTO ह्या संस्थेचं जर का आपण ऐकतोय तर आपण खरंच मग सॉव्हरेन आहेत का. WTO हे मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून देतो आहे. त्या तुम्ही दुसऱ्या पण ज्या अशा प्रकारच्या ज्या संस्था असतील त्यांचं उदाहरण घेऊ शकता. तर WTO जर का आपल्याला सांगू लागलं की तुम्ही टॅक्स कमी करा, तुम्ही आयात निर्यातीमध्ये आयात शुल्क तुम्ही हे धोरण अवलंबा किंवा ते धोरण हे करा. तो पुन्हा 90च्या दशकामध्ये काय झालं होतं, तर IMF आणि वर्ल्ड बँकने आपल्याला काय सांगितलं होतं, हा असा स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम तुम्ही इम्प्लिमेंट करा. तर मग आपण जर का दुसऱ्या संस्थांचं जर का ऐकतो तर मग आपण सार्वभौम कसे, आपलं सार्वभौमत्व मग कॉम्प्रोमाइज केलं आहे का आपण. तर याचं उत्तर आहे नाही मित्रांनो. याचं कारण काय आहे, पहिलं तर याचं WTOचं सदस्यत्व जे ते आपण आपल्या हितसंबंधांची जपवणूक होणार, आपले हितसंबंध तिथं चांगल्या प्रकारे केटर केले जाणार म्हणून याचं आपण सदस्यत्व स्वीकारलेलं आहे. स्वेच्छेने सदस्य झालेलो आहे आपण. आपल्यावर कोणी दबाव आणला होता का की तुम्ही WTOचे सदस्य व्हा. कारण आपल्याला कळलं WTOचे जर का सदस्य आपण झालो, यांच्या काही अटी शर्ती मान्य जरी करावं लागल्या आपल्याला, पण त्याच्या दुसऱ्या आस्पेक्टमध्ये आपल्याला खूप मोठा असा फायदा होणार आहे. म्हणून आपण WTOचं सदस्यत्व घेतलेलं आहे. तर आपण कोणाच्या दबावात येऊन आपण त्याचे सदस्यत्व घेतलेले नाहीत. आणि तसंच जर का म्हणाल तर ती 1990च्या काळामध्ये हे आपल्याला याची आपली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी हा प्रोग्राम किंवा आपली इकॉनॉमीचं उदारीकरण करणं हे अनिवार्य होतं. ते अनिवार्य असल्यामुळं आपण कॉन्शियस डिसिजन घेतला होता आपल्या सरकारने, त्यावेळच्या नरसिंहराव सरकारने, की आपण आता आपली ज्यावेळेस अर्थमंत्री कोण होते आपले, तर मनमोहन सिंग, की तो वेल थॉट आउट डिसिजन होता की स्ट्रॅटेजिक डिसिजन होता की आपल्याला LPG जे रिफॉर्म म्हणतो आपण ते करणं गरजेचं आहे. कोणत्या दबावापोटी येऊन आपण ते केलं होतं का, तर नक्कीच नाही. म्हणून सार्वभौमत्वाची जरी समजा ग्लोबलायझेशनच्या या काळामध्ये सार्वभौमत्वावर संकट जर का असलं ह्या अशा जागतिक संघटनांमुळे, पण भारत आपल्या हितसंबंधांची जपणूक योग्य प्रकारे करते. म्हणून सॉव्हरेंटीमुळं भारताचं तरी हितसंबंध कुठेही कॉम्प्रोमाइज होत नाही सद्य परिस्थितीमध्ये. सॉव्हरेंटी या संकल्पनेमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण एवढं सॉव्हरेंटी ही संकल्पना आपण पूर्णपणे बघितलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये. जेवढं मुख्य परीक्षेला पण आपण जर का प्रश्न आला तर आपण यावर आता बरंचसं लिहू शकतो. आशा करतो की तुम्हाला ही कन्सेप्च्युअली सॉव्हरेंटी म्हणजे काय ही संकल्पना स्पष्ट झाली असेल. तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुढच्या लेक्चरमध्ये आपण याच प्रकारे पुढचं जे आहे तर समाजवादी ही विचारसरणी म्हणजे काय, म्हणजे जे आपल्याला मुख्य परीक्षेच्या दृष्टीने गरजेचे आहे. म्हणजे पूर्ण आपण डीपमध्ये नाही बघणार राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटिकल सायन्सनुसार, पण या प्रिॲम्बलमध्ये जे दिलेले समाजवादी जे ॲडजेक्टिव्ह दिलेले आहे, ॲडजेक्टिव्ह काल आपण जे बघितलं होतं की गणराज्याला लागलेलं दुसरा ॲडजेक्टिव्ह समाजवादी, याचं पण आपण आज जसं सॉव्हरेंटी ही संकल्पना समजून घेतली त्याप्रकारे पुढच्या लेक्चरमध्ये आपण समाजवादी ही संकल्पना समजून घेणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.